नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव, TV10। आत्ताच वर्धापन दिन झालेला आहे, अजून बोर्डचं काढण्यात आलेलं नाही आणि बाहेर आमरण उपोषणासाठी आपले बनसोडे सर ते बसलेले आहेत। त्यांच्या काय मागण्या आहेत हे सांगण्यासाठी आपल्याकडे त्यांच्याच ते जे संघटना आहे त्यांच्या झाशीदारांनी आपल्याकडे आहेत। मॅडम, तुमच्या नावासहित तुम्ही सगळे अधिकाऱ्याची नाव घेऊ शकता, सांगा काय म्हणणं आहे तुमचं? माझं नाव सारिका कांबळे आहे आणि मी संस्थेची प्रमुख आहे, संपर्क प्रमुख। आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की जो केशवनगरमध्ये भूखंड आहे, जसा त्यांनी ह्या सरकारने जसं त्या लोकांना दिलंय, कुंभार लोकांना आणि गोटेवाल्यांना दिलंय, तसंच आम्हाला पण द्यावं। कारण आमची लोक ह्यांची बूट पॉलिश करून जगतायत ना, थोडंसं त्यांनी पण हे करायला पाहिजे, बरोबर? तर आमच्या दादा परवा दिवशीपासून उपोषण चालू इथं त्यांचं, तर ही लोक थोडी सुद्धा दक्षता घेत नाहीयेत। त्यांना जर काही झालं तर आम्ही स्वतः इथं महानगरपालिकेच्या समोर सर्व महिला आणि जेंट्स मिळून सर्वजण आम्ही आत्मदहन करणार आहोत, आजच ते पण आजच करणार। कारण 2 दिवस झाले हे कोणीही खाली आलेले नाहीयेत आणि दक्षता अजिबात घेत नाहीयेत, त्यांना माणुसकी नाही राहिलेली कशी शिल्लक। आम्ही आत्मदहन करायला आज तयार आहोत आणि ते करणार आहोत। तुमचा कुठल्या विभागाशी संबंध येतो आणि त्या अधिकाऱ्यांचं नाव सुद्धा तुम्ही घेऊ शकता? अधिकारी म्हटलं तर बोराडे मॅडम आहेत आणि नीना बोराडे म्हणताय तुम्ही? आरोग्य विभागाच्या नीना बोराडे। हां, ठीक आहे, बोला। मालमत्ता विभाग। मित्रांनो, बनसोडे साहेबांची तब्येत फारशी चांगली नाही, त्यामुळं ते फक्त सांगतायत त्याप्रमाणे आम्ही समजून घेणार आणि लोकांना सांगणार आहे। संजूभाऊ बनसोडे साहेब म्हणतात त्याप्रमाणे 2-3 नावं, नीना बोराडे मॅडम, नीना बोराडे आणि आरोग्य विभाग मालमत्ता अधिकारी ठोंबरे साहेब। तर यांच्या दोघांकडं तुमचं म्हणणं आहे आणि म्हणजे तुमची त्यांची भेट झाली का? तुमचे निवेदन दिलं आहे का? काहीच नाही, त्यांनी दक्षताच घेतलेली नाही। आम्ही 20 लाख रुपये घेऊन दुसऱ्या गोठेवाल्यांना जागा दिल्यात इनलिगल पद्धतीने। ज्यांच्यापाशी गोठे नाहीत त्यांनाही 20 लाख रुपये घेऊन गोठ्याची जागा दिलेल्या आहेत, त्यांना तसे जागा दिलेल्या आहेत। कुंभार समाजाला ते जागा दिली, त्यांनी वडर समाजाला जागा दिली राहण्यासाठी, त्यांची कलाक्षेत्र जगवण्यासाठी। पण चर्मकार समाजाला का नको? त्यांचीही एक कलाक्षेत्र जगवण्यासाठी त्यांचीही मागणी आमची तशीच आहे। कधीपासून बसले संजू सर? परवापासून 16 तारखेपासून 16 तारखेपासून बसलेले आहेत। आज तारीख आहे 18। हां, 16, 17, 18 तिसरा दिवस चालू आहे। कोणीच दक्षता घेतलेली नाहीये। मग मी काय म्हणते पुन्हा एकदा की जर दादांना जर काय झालं तर हे सगळी लोक शांत बसणार नाही आणि आम्ही आज इथंच आत्मदहन करू आजच। जसं त्या लोकांना तुम्ही घर दिले, ते पण पैसे घेऊन दिलेत, ते भ्रष्ट अधिकारी आहेत। आम्ही आमच्या हक्काचं घर घेतल्याशिवाय राहणार नाहीये। नाही, अगदी बरोबर आहे, तुम्हाला तुमच्या हक्काचं गोष्ट मिळायला पाहिजे। मित्रांनो, मी हे सांगतो की इथेच गेट आहे आणि गेटवरनं सगळे अधिकारी इथूनच आज जातात आणि तरीही तिसरा दिवस आज उजाडला आहे आणि हे जी दखल एकाही अधिकाऱ्यानं घेतली नाही। मी तुम्हाला शब्द देतो की आज तुमची दखल घेतली जाणार। हे आमचा TV10चा आमचा रेकॉर्ड आहे आतापर्यंत। कारण का काय माहिती का, तुमच्याकडे कुठली आणखी माध्यमं वगैरे आली होती का? तुम्ही काय त्याचा प्रयत्न केला का? हा एक फार मोठा प्रश्न आहे। आमच्याकडं कुठल्याही नाव सांगा सर। माझं नाव विजय खरे। हां, आज 3 दिवस झाले आमच्या दादा उपोषणाला बसलेले। कुठलाही महानगरपालिकेचा अधिकारी कोणीच आम्हाला भेटायला आलेले नाही, कोणीच काही म्हणलेलं नाही। आम्ही तुम्हाला हे देऊन काही आश्वासन दिलं नाही आम्हाला। जर का आमच्या दादाला काही झालं तर आम्ही आजच्या तारखेमध्ये 18 तारीख आत्मग्रहण करू। जर का आम्हाला बी काही झालं त्याचे जबाबदार महानगरपालिकेचे कर्मचारी राहणार। 5च्या आतमध्ये जे का कोणी अधिकारी असेल त्यांनी आम्हाला येऊन भेटावं, आमच्या हक्काचं आम्हाला। मला असा विश्वास आहे की तुमचे प्रयत्न आणि तुमचं म्हणणं अगदी सार्थक आहे, गरजेचं आहे, हक्काचं आहे। तुम्हाला अधिकारी भेटणार, मी दोघांनाही पर्सनली भेटायचा प्रयत्न करतो आहे। मी माणूस आहे, समजून घ्या। पण माझं हे म्हणणं आहे की प्रत्येक नागरिक जो टॅक्स भरतो त्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे। फक्त काय म्हणतात हे आश्वासनं देतात, काल पण उडीची उत्तरं दिली ह्यांनी आणि लास्ट एकच बोलते, परत पण बोलते मी की दादांना जर काय झालं तरी सर्व लोक ना ते भ्रष्ट अधिकाऱ्यांना ओढून आणावे रस्त्यावर। काही अशी वेळ येणार नाही, नाही तर आम्हीच आत्मदहन करू। मी 2 मिनिटं बोलतो। मी सुनील रुपचंद चराटे, पुणे जिल्हा अध्यक्ष गट कामगार। आमची हस्तकला पारंपरिक आणि पूर्वीपासून आहे। आमची हस्तकला म्हणजे बूट चप्पल बनवणे आणि त्याची कला आमची आत्तापर्यंत बुडीत चालवली। म्हणजे ती आमचं जे हस्तकला आमच्यामध्ये जागा नसल्यामुळे
जी कुंभार लोकांना जी हस्तकला त्यांच्यासाठी जागा दिली तशी पण आम्हाला जागा हस्तकलेसाठी महानगरपालिकाने द्यावं आणि त्या जागेचं जे काय समजा भोगदान आहे ते पण आम्ही भरण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्यांनी 30 वर्षासाठी त्यांना जागा दिली तशी पण आम्हाला त्यांनी त्यांच्या रीतीप्रमाणे आम्हाला सुद्धा जागा देण्यात यावं हेच आमची मागणी आहे. महानगरपालिका म्हणजे आमची हस्तकला आतापर्यंत बुडीत चाललेली आहे. आमची लेकराबाळांचं शिक्षण कसं होणं आमची लेकराबाळ म्हणजे आता इथून पुढे आता रस्त्यावर आहेत आम्ही त्यांचं शिक्षणासाठी आता पैसा लागतो त्याच्यासाठी आमची कला जागवण्यासाठी आम्ही व्यवसायासाठी ही जागा मागतो आम्ही त्यांना. ते आता आमची पुणे महानगरपालिकेला विनंती आहे की आजच्या आत हे उपोषण संजू भाऊ बनसोडे यांचं सोडण्यात यावं नाही तर याच्या पुढचा विचार मग आम्ही काय करणार आहे मग आम्ही याचा विचार करून आज 5 वाजेपर्यंत आम्ही दाखवून देणार आहोत. महाराजांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुणे महानगरपालिकेचं करायचं काय भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.